महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विनापरवाना ऐतिहासिक वास्तूवर बुलडोजर, अवैध उत्खननामुळे ऐतिहासिक वास्तूला धोका, नागरिकांमध्ये संताप। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असलेल्या श्री क्षेत्र माहूरगड येथे असलेली 7व्या शतकातील मानली जाणारी भानुतीर्थ बारव ही प्राचीन जलवास्तू सध्या गंभीर धोक्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। माहूर नगर पंचायतीकडून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता JCBद्वारे मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून या ऐतिहासिक वास्तूच्या अस्तित्वावरच घाला घातल्याचा आरोप करण्यात आला आहे। माहूर येथील सामाजिक कार्यकर्ते केशव गणपतराव भगत यांनी दिनांक 9 मार्च 2024 रोजी नगरपंचायत माहूर, पुरातत्व विभाग नांदेड तसेच इतर संबंधित शासकीय विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करून या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार वॉर्ड क्रमांक 5 मधील जुन्या श्री जगदंबा शाळेजवळ असलेली भानुतीर्थ बारव ही प्राचीन जलवास्तू स्थानिक इतिहासानुसार अंदाजे 7व्या शतकातील आहे। या बारवेची रचना ही त्या काळातील उत्कृष्ट दगडी स्थापत्य कलेचा आणि प्राचीन जलव्यवस्थापन तंत्रज्ञानाचा जिवंत पुरावा मानली जाते। मात्र दिनांक 3 मार्च 2026 रोजी नगरपंचायतीकडून JCB सारख्या जड यंत्रसामग्रीचा वापर करून बारवेच्या सभोवती मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले। या खोदकामामुळे बारवेच्या सभोवतालची जमीन मोठ्या प्रमाणात उकरून टाकण्यात आली असून जड यंत्राच्या कंपनामुळे दगडी तटबंदीवर ताण निर्माण झाला आहे। खोदकामानंतर परिसरात माती व मोठ्या दगडांचे ढिगारे टाकण्यात आले असून त्यामुळे या प्राचीन वास्तूच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे नगररचना विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग आणि अन्य सक्षम प्राधिकरणांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे काम करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। ऐतिहासिक व पुरातत्वीय महत्त्वाच्या वास्तूंच्या परिसरात कोणतेही खोदकाम किंवा बांधकाम करण्यापूर्वी संबंधित विभागाची लेखी परवानगी घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असते। मात्र या प्रकरणात सर्व नियम धाब्यावर बसवून थेट खोदकाम करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। याशिवाय या कामासाठी शासकीय निधीचा वापर झाल्याने निधीचा दुरुपयोग झाल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सदर कामास मंजुरी देणारे अधिकारी, निधी वितरित करणारे प्रशासकीय अधिकारी आणि प्रत्यक्षात काम करणाऱ्या संबंधितांवर कडक प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार केशव भगत यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणाची तक्रार पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर तसेच संबंधित विभागाकडे पाठवण्यात आली असून तात्काळ चौकशी करून खोदकाम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या माहूरगड परिसरातील प्राचीन जलवास्तूचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मत स्थानिक नागरिकातून व्यक्त होत असून या प्रकरणामुळे माहूरमध्ये संतापाची लाट पसरली आहे। मी केशव गणपत भगत, सामाजिक कार्यकर्ता माहूर। नगरपंचायत यांनी काल दिनांक 8/3/2026 रोजी बेकायदेशीररित्या भानुतीर्थ बारव JCBद्वारे तोडण्यात आलेला आहे। यास नगररचना, पुरातत्व विभागाची, तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर तोडण्यात आहे। हे आमचा ऐतिहासिक ठेवा होता, यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे जे पुरातत्व ठेवा होता, हा ठेवा नगरपंचायत यांनी बेकायदेशीर तोडलेला आहे। यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सर्व विभागाला तक्रारी केलेल्या आहेत। त्यांच्यावर कारवाई करण्यावर अशी आमची सर्वांची इच्छा आहे गावकऱ्याची। माहूर तीर्थक्षेत्र हे बांधकाम, बेकायदेशीर कामे यासाठी प्रसिद्ध असून नांदेडचे नगररचनाकार कार्यालय तसेच नांदेडचे पुरातत्व कार्यालय, त्याचप्रमाणे तहसीलदार माहूर व महसूल विभाग नांदेड जिल्हा हे याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत आहेत। सदरील तलाव पुरातत्वाच्या यादीत जरी नसला तरी हा तलाव प्राचीन ठेवा म्हणून पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे।
हे भानुतीर्थ नावाचे हे ठिकाण असून या ठिकाणी दरवर्षी परिक्रमेला लोक स्नानासाठी येत असतात आणि आजवर याची अनेक वेळा दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये मागील नगरपंचायतांनी व प्रशासकांनी खाल्लेले आहेत. यावेळी पण त्याची पुनरावृत्ती होत असून माहूरचे मुकाव मुख्याधिकारी नाव विवेक विवेक कांदे यांनी गावातील काही राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून पोकलंडने गाळ काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वास्तविक प्राचीन तलावाचा गाळ काढताना पोकलंडचा उपयोग करता येत नाही हे साधे तत्त्व पण नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी विसरून गेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नांदेड यांनी हस्तक्षेप करून जायमुख्यावर येऊन पाहणी करून या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करून सदरील व्यक्तीला निलंबित करावे व ज्या राजकीय पुढाऱ्यांनी मदत केली त्यांची पदे पण पदावनत करावी अशी मी त्यांना जाहीर विनंती करत आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड.